विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जुन्या दगडी मंडपातून पाण्याची गळती, कोट्यवधी रुपये खर्च करून जतन आणि संवर्धनाचं काम होऊन देखील पाण्याची गळती होत असल्यानं वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी। ठाण्यातील जुना कोपरी पूल 8 दिवस राहणार बंद। गर्डर बसवण्याचं काम सुरू होणार असल्यानं पुढील 8 दिवस पूल वाहतुकीसाठी राहणार बंद। छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं पूर्णा नदीला पूर तर नदीला पूर आल्यानं सावरगावचा संपर्क तुटला। दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये वाद, महापुरुषांच्या पुतळ्यासमोर बॅनर लावल्यानं वाद, सुरक्षा रक्षकांकडून आयोजकांना विचारणा केल्यानं संबंधित आयोजकांकडून आवाज वाढून अरेरावी। भंडाऱ्यामध्ये गांजाच्या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई, 1,27,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। पुणे सोलापूरला जोडणारा पूल जीर्ण अवस्थेमध्ये, डिक्सळ ते कुंढार चिंचोली पुलाला मोठा भगदाड, मोठी जीवितहानी होण्याची शक्यता। लातूरच्या सेवालयामध्ये अल्पवयीन HIV पीडित मुलीवर अत्याचार, सेवालयातील कर्मचाऱ्यानं केला अत्याचार, या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। बुलढाण्यामध्ये गाय चोरीच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण, धर्म विचारत दलित तरुणाला केली बेदम मारहाण, मारहाणीमध्ये दलित तरुणाचा एक डोळा निकामी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।